रसिका हो नमस्कार. श्री साई महालसा आरती मंडळ म्हार्दोळ गोवा यांच्यातर्फे सर्व भक्त भाविकांना अभिवादन. आपल्या हिंदू धर्मात आरतीची समृद्ध परंपरा आहे. देवाबद्दलच्या पूर्ण श्रद्धेनं देव प्रत्यक्ष समोर आहे असं समजून आर्त भावानं केली जाणारी आळवणी म्हणजे आरती. ती टाळ्या वाजवीत, घंटा, टाळ, झांजा, पेटी, तबला, घुमट, शमेळ आणि कासाळे यासारख्या अनेक वाद्यांच्या साथीनं समूहानं गायची आणि भगवंताचं नामस्मरण करायचं, त्याला आवाहन करायचं अशी परंपरा आहे. वेदकाळापासून चालत आलेल्या आरतीच्या संपन्नतेत या सीडीच्या निमित्तानं भर पडत आहे हे विशेष. या आरत्यांचे रचनाकार आणि संगीतकार आहेत रामदास यशवंत बोरकर. घुमट संच आणि वादन संयोजन केलं आहे प्रद्युम्न चारी यांनी आणि या सीडीची निर्मिती आहे अमेय नाईक यांची. या आरत्यांना सुस्वर लाभलेला आहे पंडित सुरेश वाडकर, अजित कुमार कडकडे आणि अमोल बावडेकर यांच्यासारख्या समर्थ गायकांचा. रसिक हो, श्री साई महालसा आरती मंडळाची ही तिसरी यशस्वी निर्मिती. घुमट वरदान भाग 3. पहिल्या दोन्ही भागांसारखाच उदंड प्रतिसाद या तिसऱ्या सीडीलाही मिळावा हीच गणेशचरणी प्रार्थना. आपल्याकडे गणपतीला आद्य पूजेचा मान आहे म्हणून प्रथम आरती गणपतीची. ओंकार स्वरूप श्री गणेश म्हणजे विद्येची आणि कलेची देवता. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच आपलंसं वाटणारं असं हे दैवत. अथर्व शीर्षामध्ये गणपतीला ब्रह्मा, विष्णू, महेश, अकार, उकार, मकार असं ओंकार स्वरूप मानलं गेलेलं आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर गोमंतकातही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि घरोघरी गणपतीचा जय जयकार होतो. चंदनाची आणि शेंदुराची अशा दोन उट्या लावलेला, गळ्यात मोत्यांची माळ, मस्तकावर हिरेजडित मुकुट, पायी रुंझुंती नूपुरं, पीतांबर नेसलेला, पोटाला नागराज बांधलेला असा भक्तांच्या मनोकामना पुरविणारा आणि त्रिविध तापातून त्यांचं रक्षण करणारा असा गणराय. ऐसा सर्वांगे सुंदरू, सकळ विद्यांचा आगरू, त्यासी माझा नमस्कारू, साष्टांग भावे असं समर्थ उगीच का म्हणतात. चला तर मंडळी, ऐकूया गणेश स्तवन आणि ही जगप्रसिद्ध अद्वितीय अशी आरती. प्रारंभी विनंती करू गणपती, विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरोनी, बुद्धिमती दे हे आराध्य मोरेश्वरा. श्री गजानन महाराज की जय. श्री सातेरी महालसा माता की जय. श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सुख करता दुख हरता, वार्ता विघ्नाची, वार्ता विघ्नाची, नुरवी पुरवी प्रेम, नुरवी पुरवी प्रेम, कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ, कंठी झळके माळ, मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन, दर्शन मात्रे मन, कामना
माझी ऊती कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा झुण झुणती नूपुरे झुण झुणती नूपुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन दर्शन मात्रे मन कामना पूर्ती करता दुःख हरता सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची गुरवी गुरवी प्रेम जयाची हे जयाची लंबोदर पीतांबर फणीवर बंधना मोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना रामाचा पाठ पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना सुरवर वंदना सुख करता दुःख हरता सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची गुरवी गुरवी प्रेम जयाची हे कृपा जयाची सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची कृपा जयाची कृपा जयाची नमो म्हाळसाई. श्रींच्या आरतीनंतर कुलदैवत देवी आणि इष्टदेवतेची असा आरत्यांचा क्रम आपल्याकडे अंगवळणी पडलेला आहे. म्हार्दोळची महालसा नारायणी अनेक त्यांची कुलदेवता आहे. श्री विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून दैत्यांनी पळवलेला अमृतकुंभ त्यांचा पाठलाग करून परत मिळवला, तीच ही महालसा नारायणी. म्हार्दोळची ती महालसा नारायणी आणि नेवासेची म्हाळसा मोहिनी. एकाच देवीची ही दोन रूप. खंडोबा हा शिवाचा अवतार आणि म्हाळसा ही खंडोबाची पत्नी, म्हणूनच ती पार्वती रूपही मानली जाते आणि श्री विष्णूंचं मोहिनी रूपही. म्हाळसा नारायणी या अवतारात तिला 4 हात, एका हातात त्रिशूळ, दुसऱ्या हातात तलवार, तर एका हातात पात्र आहे. तिनं यज्ञोपवीत घातलेलं आहे. एखाद्या योद्ध्याप्रमाणे ती राक्षसावर हल्ला करण्याच्या पवित्र्यात सज्ज उभी आहे. अशी ही पराक्रमी देवता. गोव्यातील वैष्णव मंडळी मोहिनी रूपाची पूजा करतात आणि नारायणी म्हणून तिचा उल्लेखही करतात. भविष्य पुराणात तर तिनं राहूचा वध केल्याचा संदर्भ आहे. अशा देवी महालसा नारायणीची ही सुंदर आरती. देवी नमो महालसाई जय देवी हे नारायणी जय देवी हे नारायणी जय देवी
जगदम्बे महालसे जय जगदम्बे हृदयांतरभावे तुझ आरती करीतो हृदयांतर भावे तुझा आरती करीतो गे वाणी जगदम्बे तुझा ओवाळी जगदम्बे भुवनमोहिनी नमो महालसाई नमो नमो महालसाई हे देवी महालसे माये जय देवी जय अम्बे हे महालसे जय देवी जय अम्बे हे महालसे ओ वाळू तुझा हे माये जय जगदम्बे अंबिके जगदंबिके अंबिके जगदंबिके जगदंबिके हे सुर संरक्षणी माते मोहिनी रूपे सुर संरक्षणी माते मोहिनी रूपे पाजुनी अमृत अमरा दैत्य मर्दिले शिरक्षे धुळी आजुनी अमृत अमरा दैत्यमर्दिने शिरचे धुनी दैत्यमर्दिने शिरचे धुनी शिरचे धुनी शिरचे धुनी भुवनमोहिनी नमो महालसाई नमो नमो महालसाई हे देवी महालसे माये जय देवी जय अम्बे हे महालसे जय देवी जय अम्बे हे महालसे ओ वाळू तुझा हे माये जय जगदम्बे अंबिके जगदंबिके अंबिके जगदंबिके जगदंबिके
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. आपल्या संस्कृतीत शिव उपासनेसोबतच शक्तीची उपासना अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. आदिमाता, विश्वजननी अशी ही देवी माता विश्वाचं मूळ कारण आहे. भूमीच्या माध्यमातून स्त्री देहाच्या रूपातून निर्मितीचं बीज धारण केलेल्या सर्वव्यापी अशा देवी मातेच्या अनेक रूपांची आपण आराधना करतो. संतोषी माता हे असंच एक जनप्रिय रूप. समाधानाची देवता, त्रिशूल, तलवार आणि भाताचं सुवर्ण पात्र हाती घेऊन ही देवी व्याघ्र, सिंह अथवा कमळावर विराजमान झालेली दिसते. गूळ चण्याचा साधा नैवेद्य देखील तिला पुरतो, भावतो. 16 शुक्रवार आंबट चिंबट न खाता संतोषी मातेचं व्रत करणाऱ्या भक्तांचं आनंद निधान म्हणजे संतोषी माता. चला आपणही तिची आरती गाऊया. जय देवी जय संतोषी माते. आरती ओवाळितो तुझा लागे जय देवी जय संतोषी माते. आरती ही ओवाळितो तुझा लागे माये. शुक्रवारी व्रत घट स्थापुनी तुझ पूजिती. शुक्रवारी व्रत घट स्थापुनी तुझा पूजिती. दुःख दारिद्र्य संकट पीडा हरण करुणी. दुःख दारिद्र्य संकट पीडा हरण करुणी. देती अभय वरदान तू सकळ जनांसी. देती अभय वरदान तू सकळ जनांसी. सकळ जनांसी. जय संतोषी माते. जय संतोषी माते माते. हे जगत्तारिणी सुंदरी आम्ही लीन तुझ्या चरणी. हे देवी भक्ती भावे तुझा ओवाळिता. भाससी तू देवी जगदंबा. जय देवी हे जगत्तारिणी. जय देवी जगदंबे जय संतोषी माते. जय देवी जगदंबे जय संतोषी माते. तू विश्वस्वरूपी नित्य निरंतर आहे ह्या त्रिभुवनी. विश्वस्वरूपी नित्या निरंतर आहे या त्रिभुवनी. तव कटाक्षे सरुनी दूरी
संतोषी माते जय संतोषी माते माते हे जगत्कारिणी सुंदरी भाविनीन तुझ्या चरणी गेलेली भक्तिभावे तुझा ओवाळिता भाससी तू देवी जगदंबा जय देवी हे जगत्कारिणी जय देवी जगदंबे जय संतोषी माते जय देवी जगदंबे जय संतोषी माते ध्यास हा अमुचा एकच या जीवनी या जीवनी तुझीच सेवा नित्य घडू दे हे जी मागणे तुझसी तुझीच सेवा नित्य घडू दे हे जी मागणे तुझसी मागणे हेच तुझसी मागणे हेच तुझसी मागणे हेच तुझसी संत परंपरा, कवी परंपरा आणि मराठी भाषेला अभिमानास्पद अशी तत्वचिंतकाची परंपरा, मराठी भाषेचा वैभवशाली वारसा. प्रत्येक ठिकाणी अभिवादन करावं लागतं ते ज्ञानेश्वर माऊलींना. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारले देवालया, तुका झालासे कळस, भजन करा सावकाश. ही ओवी प्रत्येक श्रद्धाळू माणसाच्या मनावर कोरली गेलीये. ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू व्हावा, सर्वसामान्य माणसाला परमार्थाची सोपी वाट सापडावी म्हणून भागवत धर्म मंदिराचा पाया रचणाऱ्या ज्ञानदेवांची ही अतिशय प्रासादिक अशी आरती. जय 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 ज्ञानराज हे ज्ञानेश्वर गुरु माऊली. जय 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 ज्ञानराज हे ज्ञानेश्वर गुरु माऊली. जय 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 ज्ञानराज हे ज्ञानेश्वर गुरु माऊली. जय 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 ज्ञानराज हे ज्ञानेश्वर गुरु माऊली. आरती ओवाळीती तुझ आरती ओवाळीती तुझं ज्ञानराज माऊली. ज्ञानराज माऊली. हे ज्ञानराज माऊली माऊली. जय हे ज्ञानेश्वरा, जय हे श्री संत कृपाळा, मंगलमय ही आरती ओवाळीती तुझ ज्ञानबा. जय हे ज्ञानेश्वरा, जय हे श्री संत कृपाळा, मंगलमय ही आरती ओवाळीती तुझं ज्ञानबा. कृपा करा सुख सागरा ओवाळीती तुझ ज्ञानबा. सुख सागरा
तूची संत श्रुत ज्ञान देवता तुझी संत श्रुत ज्ञान देवता त्रिभुवनिया तुझी करे अगम्य लीला त्रिभुवनिया तुझी चले अगम्य लीला हे ज्ञानेश्वरी र तुम्ही तू ज्ञान बोध दिदला ज्ञानेश्वरी र तुम्ही तू ज्ञान बोध विदला ज्ञानेश्वरी र तुम्ही तू ज्ञान बोध दिदला ज्ञानेश्वरी र तुम्ही तू ज्ञान बोध विदला हे संतमयी ज्ञानेश्वर ओवाळीती तुझला संतमयी ज्ञानेश्वर ओवाळीती तुझला 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 तव संत ज्ञानमय तेजाने हो उजळती दश दिशा संत ज्ञानमय तेजाने हो उजळती दश दिशा तू ऐसा भक्ती ज्ञानमय सकळ जनांची प्रेम मंत्र दिधला ऐसा भक्ती ज्ञानमय सकळ जनासी प्रेम मंत्र दिदला जय हे ज्ञानेश्वरा जय हे श्री संत कृपाळा मंगलमय ही आरती ओवाळती तुझं ज्ञानवा कृपा करा सुख सागरा वाळीती तुझ ज्ञानवा सुख सागरा ओवाळती तुझं ज्ञानवा ओवाळती तुझं ज्ञानवा निर्जीवताले भिंती ऐसा घात तव महिमा निर्जीव झाले भिंती ऐसा अगाध तव महिमा ज्ञान भक्ती सुख देऊन केला जगताचा उद्धार ओवाळी तुझ आरती हे ज्ञान राजवतार ओवाळी तुझ आरती हे ज्ञान राजवतार ज्ञान राजवतार ज्ञान राजवतार शिव पार्वतीच्या पोटी जन्माला आलेला श्री गजानन हे फार चैतन्यदायी शुभंकर असं दैवत आहे. गणपतीची भक्ती करणं म्हणजे आपल्या जीवनात बुद्धी, कला, साहित्य यांच्या अभिरुचीला आवाहन करणं. वाक्चातुर्य, व्यवहार चातुर्य आणि सामर्थ्य आत्मसात करणं, प्रामाणिकपणा, सद्गुण यांची कास धरणं आणि निरक्षीर विवेकाचं औचित्य सांभाळणं. श्री गणरायाची भक्ती मानवाला प्रेरणादायी ठरते, त्याच्या जीवनात मांगल्य पसरवते. हे पार्वती नंदना, गजमुखा, सिंदूरवदना, एकदंता, लंबोदरा, मूषकवाहना, आम्ही तुझ्या पुढे नतमस्तक आहोत. हे पार्वती नंदना, हे शिव नंदना, हे पार्वती नंदना, हे शिव
सविती तुझला कार्यारंभी प्रेम भरे सविती तुझला कार्यारंभी प्रेम भरे सविती तुझला कार्यारंभी प्रेम भरे सविती तुझला लंबोदरा मोरेश्वरा लंबोदरा मोरेश्वरा लंबोदरा मोरेश्वरा हे पार्वती नंदना हे शिव नंदना हे पार्वती नंदना हे शिव नंदना हे पार्वती नंदना हे शिव नंदना भाद्रपदी शुद्ध चतुर्थी सया भाद्रपदी शुद्ध चतुर्थी सया भाद्रपदी शुद्ध चतुर्थी सया भाद्रपदी शुद्ध चतुर्थी सया मूर्ती करुणी सर्व लोक पूजिती घरा मूर्ती करुणी सर्व लोक पूजिती घरा लंबोदर वक्र सुंद तुझ शोभे लंबोदर वक्र सुंदर तुझ शोभे लंबोदर वक्र सुंद तुझ शोभे लंबोदर वक्र सुंदर तुझ शोभे नवरत्न कंठीहार शोभती असे नवरत्न कंठीहार शोभती असे कार्यारंभी प्रेम भरे सविती तुझला 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 लंबोदरा मोरेश्वरा लंबोदरा मोरेश्वरा लंबोदरा मोरेश्वरा हे पार्वती नंदना हे शिव नंदना हे पार्वती नंदना हे शिव नंदना हे पार्वती नंदना हे शिव नंदना प्रथमारंभी तुझला वंदी हरिहर ब्रह्मादिकदे प्रथमारंभी तुझला वंदी हरिहर ब्रह्मादिपदे ऐसा तू गणराज गजानन एकदंत मोरेश्वर रे ऐसा तू गणराज गजानन एकदंत मोरेश्वर रे एकदंत मोरेश्वर रे एकदंत मोरेश्वर रे मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 विघ्न विनाशक मोरया 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 विघ्न ज्ञानेश्वरीचं निरूपण करण्यापूर्वी ज्ञानदेवांनी गणेशवंदन केलं. त्यात गुरुचाही गौरव केला, कारण त्यांच्या लेखी गणेश आणि गुरु हे एकच आहेत. श्री गणेश हा तर गुरुणाम गुरुहू. सुपासारखे कान, बारीक डोळे, हत्तीचं तोंड, एवढी मोठी सोंड आणि एकच दात, मोठं पोट, ही काही सौंदर्याची लक्षणं नव्हेत. पण गणपती हा कुठल्याही रूपात कधीही
अगदी मोहकच वाटतो. आबालवृद्धांच्या आनंदात तो मनापासून रमतो. प्रत्येक घरातला पाहुणचार अगदी आनंदाने घेतो. त्यांच्या दुःखांचा, विघ्नांचा परिहार करतो. भक्तांच्या जीवनात सुखशांती आणतो. अशा या विघ्नेश्वराची, विघ्नहराची ही सुंदर आरती. विघ्नहरा हे विघ्नहरा हे गणनायका विघ्नहरा हे गणनायका विघ्नहरा हे शिव गौरीचा सुता हे विधी सिद्धीचा वरा. शिव गौरीचा सुता हे रिद्धी सिद्धीचा वरा. कार्यारंभी स्तविती तुझ हे मंगलमूर्ती मोरया. आरंभी स्तविती तुझ हे मंगलमूर्ती मोरया. पंचारती तुझ ओवाळीती हे पूर्ण कर कामना. पंचारती तुझ ओवाळीती हे पूर्ण कर कामना. पूर्ण कर कामना. एकदंता भक्ततुंडा दीनदयाळा दीनदयाळा करुणाकरा हे वरदा. अवघी विघ्ने देसी विलया गजानना मोरया. मोरया 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 मोरया. पीतांबर परिधान पायी घुंगुर ध्वनी गाजती. तांबर परिधान पायी घुंगुर ध्वनी गाजती. ब्रह्मादिक सुरवर नर नित्य तुझ पूजिती. ब्रह्मादिक सुरवर नर नित्य तुझा पूजिती. देसी मुक्ती भक्त जना हे दयाघना. मुक्ती भक्त जना हे दया घना. भक्तलीन तव पदी हे विघ्ननाशका. कलीन तव पदी हे विघ्ननाशका. हे विघ्ननाशका. एकदंता वक्रतुंडा दीनदयाळा दीनदयाळा. मोरया 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 मोरया. शरण
रामनामाचा उच्चार हा शतकोटी पापांचा संहार करतो अशी आपली श्रद्धा आहे. आतला आणि बाहेरचा अंधार नाहीसा करायचा असेल तर ओठांच्या उंबरठ्यावर रामनामाचा दिवा सतत तेवत ठेवावा असं संत तुलसीदास म्हणाले होते. प्रभू राम हा साक्षात श्री विष्णूंचा अवतार. राम हा मनुष्य देही, पण आपल्या असामान्य इच्छाशक्तीनं आणि कर्तृत्वाने हा मर्यादा पुरुषोत्तम लोकनायकाची कर्तव्य पाळून अंती देवत्वाला पोहोचला. सोपानदेव महाराज म्हणतात, रामनामे चाले घोषू तो धन्य देशू धन्य दिवसू. निराकार नरवीर हे रामा, जगदीश्वर तुझ आळविती माधवा, रविवंश हे रघुनाथ, तुझ पूजिती हे राघवा, राघवा राघवा. अजी रघुपति तव चरणी करितो ही आरती, प्रेम भरे आरती प्रेम भरे. अजी रघुपति तव चरणी करितो ही आरती प्रेम भरे, आरती प्रेम भरे. अयोध्या शरयू तीरी अवतरले श्रीराम कौशल्येच्या उदरी. अयोध्या शरयू तीरे अवतरले श्रीराम कौशल्येच्या उदरी. स्वानंदे निर्भर होती नर नारी, आनंदे निर्मळ होती नर नारी. घेऊन येती दशरथ मंदिरी, देवुनी येती दशरथ मंदिरी. जय जयाजी हे रामा, तुझ वाणी रघु
वनवासी रावण आला भिक्षे सीता हरण्यासी हो संन्यासी राम लक्ष्मण बसता वनवासी रावण आला भिक्षे सीता हरण्यासी हो मुनी संन्यासी त्वरित मिळून सुग्रीव सेना मारुती त्वरित मिळून सुग्रीव सेना मारुती ओलांडून गेला समुद्र लंका भुवनी लांडून गेला समुद्र लंका भुवनी जाळून लंका भेटला रामासी जाळून लंका भेटला रामासी जय देवा जय हनुमंता जय देवा जय हनुमंता जय देवा जय हनुमंता श्रीराम जय जय राम 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 वधुनी दैत्य दुष्ट रावणासी घेऊन आले सीताराम अयोध्येसी वधुनी दैत्य दुष्ट रावणासी घेऊन आले सीताराम अयोध्येसी घुमला एकच नाद या त्रैलोकी सीतारामचंद्र की जय जय सीतारामचंद्र की जय जय सीतारामचंद्र की जय जय सीतारामचंद्र की जय जय सीतारामचंद्र की जय अजी रघुपति तव चरणी करितोनी आरती प्रेम भरे मर्यादा पुरुषोत्तम हे राम जो वाईती हे सीताराम राम राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम हे जय जय राम श्रद्धा आणि सबुरी हे जीवनाच्या यशस्वीतेचे सोपान आहेत. हा महामंत्र ज्यांनी भक्तांना दिला ते आधुनिक काळातले संत म्हणजे श्री साईबाबा. श्री साईबाबा हे प्रभू रामचंद्रांचे उपासक. त्यांनी शिर्डीत 1911 साली रामनवमी उत्सव सुरू केला. सर्व धर्म समभावाचा पुरस्कार केला. श्री दत्त उपासकांमध्येही श्री साईंचं स्थान फार मोठं आहे. साईबाबांनी शिर्डीत गोकुळाष्टमी, गुरुपौर्णिमा आणि उरूस असे उत्सव सुरू केले. बाबांचा महानिर्वाण दिन 19 ऑक्टोबर 1918. त्या दिवशी दसरा, बुद्ध जयंती आणि ईदही होती हे विशेष. गोव्यामध्ये बोरी गावात
श्री साईंचं मोठं मंदिर आहे. इथं साई भक्तांची सदैव रीघ लागलेली असते. या स्थानाला पश्चिम शिर्डी म्हणून ओळखलं जातं. आत्ता जी आरती आपण ऐकणार आहात तिचे रचयिते श्रीयुत रामदास बोरकर हेही याच बोरीगावचे सुपुत्र. ऐकूया त्यांनीच रचलेली जगद्गुरू साईनाथांची आरती. साईनाथा साईनाथा हे जगद्गुरु साईनाथा जगदीश्वरा जय साईनाथ हे दत्त दिगंबर अक्षय रूप अवतारा. साईनाथ हे दत्त दिगंबर अक्षय रूप अवतारा. ओवाळते तुझ आरती सद्गुरु साई समर्था. ओवाळते तुझ आरती सद्गुरु साई समर्था. अनंत कोटी ब्रह्मांड नायका हे साई शिर्डीश्वरा. अनंत कोटी ब्रह्मांड नायका हे साई शिर्डीश्वरा. जगदीश्वरा हे कृपा घना. जगदीश्वरा हे कृपा घना. जगदीश्वरा ओवाळते तुझ परम कृपाळा. साईनाथा महिमा तुझ्या विभूतीचा काय वर्णू आम्ही. महिमा तुझा विभूतीचा काय वर्णू आम्ही. दारिद्र्य दुःख व्याधी साई तू निवारी. दारिद्र्य दुःख व्याधी
अवतरुणी पश्चिम शिर्डी झाली साई तू बोरी ग्रामी अवतरुणी पश्चिम शिर्डी झाली साई तू बोरी ग्रामी अवतरुणी ब्रह्मवेत्त ब्रह्मांड तू जगत्व्यापक जगदीश्वर तू ब्रह्मवेत्त ब्रह्मांड तू जगत्व्यापक जगदीश्वर तू परमात्मा परमेश्वर तू परमात्मा परमेश्वर तू सर्वधर्म समभाव तू सर्वधर्म समभाव तू सर्वधर्म समभाव तू साईनाथा दिगंबरा हे करुणाकरा साईनाथा दिगंबरा हे करुणाकरा साईनाथा दिगंबरा हे करुणाकरा साईनाथा दिगंबरा हे करुणाकरा हे दीन दया घन जनहितकारक भवभंजन सुखदायका हे दीनदया घन जनहितकारक भवभंजन सुखदायका शांत चित्त हे दयाघना शरणागत तुझला जगदीश्वरा हे करुणाकरा साईनाथा दिगंबरा हे करुणाकरा साई तुझ मागणे एकच आता तव चरण रज सेवा सेवा कृपेचा वरद हस्तमस्तकी ठेवा हे जगद्गुरु साई दिगंबरा साई दिगंबरा हे जगद्गुरु साईनाथा जगद्गुरु साईनाथा हे जगद्गुरु साईनाथा साईनाथा आपल्या साहित्य संस्कृती अध्यात्म कला यांना वेढून राहिलेलं अद्भुत व्यक्तित्व म्हणजे भगवान श्रीकृष्ण. मुळात कृष्णाचा जन्मच लोकविलक्षण. कंसाच्या बंदीगृहात जन्म, पण त्याच क्षणी तुरुंगाची कुलपं निखळून पडतात, दारं उघडतात. भर पुरात यमुना पार करून वसुदेव कृष्णाला नंदाघरी पोहोचवतात आणि हा गोपाल कृष्ण आपल्या लीलांनी अवघ्या गोकुळाला वेड लावतो. हाच गोपसखा आपल्या मुखात यशोदा मातेला ब्रह्मांड दर्शन घडवतो. यमुनेच्या डोहात कालियाचं मर्दन करतो आणि करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून गोकुळवासियांचं रक्षणही करतो. हाच राधेचा कृष्ण आहे, मीरेचा कृष्ण आहे, भक्तीचा रास खेळणारा कृष्ण आहे. युद्धभूमीवर हतबल झालेल्या अर्जुनाला जीवनाचा अर्थ समजावून सांगणारा, कार्यप्रवण करणारा योगेश्वर कृष्ण, अमर्याद पुरुषोत्तम. गोकुळ तारा मनमोहना नंदकिशोरा रे कान्हा गोकुळ तारा मनमोहना नंदकिशोरा रे कान्हा
गोकुळतारा मनमोहना नंद किशोरा रे कान्हा गोकुळतारा मनमोहना नंद किशोरा रे कान्हा ओवाळी ती तुझ माधवा गोकुळीच्या मनमोहना वाळी ती तुझा गोकुळच्या मनमोहना वृंदावनी गोपगौळणी घेऊन तू धुंदरास खेळसी रे वृंदावनी गोपगौळणी घेऊनी तू धुंदरास खेळसी रे वृंदावनी गोपगौळणी घेऊन तू धुंदरास खेळसी रे वृंदावनी गोपगौळणी घेऊनी तू धुंदरास खेळसी रे भवदुःखाते शरणागत होसी वारुनिया संकट तू तारितासी दुःखाते शरणागत होसी वारुनिया संकट तू तारितासी वारुनिया संकट तू तारितासी वारुनिया संकट तू तारितासी तू तारितासी हरे कृष्णा हे मधुसूदना मनमोहना कृष्णा हरे कृष्णा हे मधुसूदना मनमोहना हरे कृष्णा हे मधुसूदना मनमोहना कृष्णा हरे कृष्णा हे मधुसूदना मनमोहना केशवा माधव गोविंदा वामना केशवा माधवा गोविंदा हरे कृष्णा हे राधारमणा मनमोहना कृष्णा हरे कृष्णा हे राधारमणा मनमोहना हरे कृष्णा गोविंदा माधवा हरे कृष्णा गोविंदा माधवा हरे कृष्णा गोविंदा माधवा हरे कृष्णा गोविंदा वारी हे वारकऱ्यांचं आनंद निधान आहे. भक्तीचा विराट आनंदोत्सव आहे. सावळ्या विठ्ठलाच्या भेटीसाठी गावोगावचे वारकरी या चैतन्यमय आनंद यात्रेमध्ये सहभागी होतात. माथ्यावर तुळस, खांद्यावर भगवी पताका, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा, अबीर बुक्का आणि मुखी ज्ञानबा तुकाराम हा जयघोष असे लक्षावधी वारकरी गावोगावाहून दिंडीसोबत पंढरीच्या वाटेनं चालू लागतात. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर गोवा आणि कर्नाटकातूनही. मी कोण या जाणीवेचा विसर पडतो. सारेच वैष्णव, सारेच विठ्ठलाचे वारीकर. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. चंद्रभागेच्या वाळवंटी करकटीवर ठेवून गळ्यात तुळशी माळा आणि वैजयंती माळा लेवून भक्तांना उराउरी भेटण्यासाठी सावळ परब्रह्म आतुर होऊन उभं ठाकलंय. चला या पांडुरंगाचा गजर करूया. विठ्ठला
पुनी देह भार हरपुनी देहाभार या गोमंतकी या गोमंतकी एकच नाद घुमला एकच नाद घुमला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला पांडुरंगा दिंडी चालली चालली तुझ्याच दर्शनाला दिंडी चालली चालली तुझ्याच दर्शनाला दोन्ही कर जोडून ठेविला माझा चरणी तुझ्या दोन्ही कर जोडून ठेविला माझा चरणी तुझिया माझा चरणी तुझिया ओ माझा चरणी तुझिया जय देवा जय पांडुरंगा तुझा साठविला हृदया जय देवा जय पांडुरंगा तुझ साठविला हृदया हो दृढ भाव मनी हा धरून चालती वार करी पंढरीला दृढ भाव मनी हा धरून चालती वार करी पंढरीला हरपुरी देह भार जीव होई पुरा भावरा हरपुरी देह भार जीव होई पुरा भावरा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 विठ्ठला माय बापा हो तुझा विता कंठ शिणला मनी ध्यास हा अमुचा एकच तुझ्याच दर्शनाचा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल दाही दिशानाथ घुमला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल दाई दिशानाथ घुमला विठ्ठल विठ्ठल गोमंतकी या दाही दिशानाथ घुमला विठ्ठल विठ्ठल गोमंतकी या दाई दिशानाथ घुमला दाई दिशानाथ घुमला दाई दिशानाथ घुमला श्री शिवशंकर म्हणजे मोठं उग्र दैवत. हा महादेव जितका उग्र रुद्र तितकाच कल्याणकारी सदाशिव आहे. तो भोळा आहे. प्रसन्न झाल्यावर भक्ताची कोणतीही इच्छा तो लगेच पूर्ण करतो. तो स्मशानात राहणारा, चिताभस्म लावणारा, व्याघ्र चर्म पांघरणारा, माथ्यावर चंद्र धारण करणारा, गळ्यात नाग लपेटून घेणारा असा पार्वतीश आहे, मांगिरीश आहे. रत्नैः कल्पितमासनं हिमजलैः स्नानं च दिव्यांबरं नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितचन्दनं जाति चम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम्. श्रीमद शंकराचार्यांनी रचलेल्या शिवस्तोत्राचं स्मरण करून चला
आपणही भगवान श्री शंकरांची आरती करूया. शंकरा शिव हरा हे गौरी नायका शंकरा शिवनाथा हे गौरी गंगाधरा शंकरा शिवनाथा हे गौरी गंगाधरा शंकरा शिवनाथा हे गौरी गंगाधरा आरती तुझ हे विश्वेश्वरा आरती तुझ हे विश्वेश्वरा हे पार्वती वरा ओवाळती तुझला शंकरा हे गौरी गंगाधरा शंकरा हे गौरी गंगाधरा व्याघ्रांबर तू नित्यले दिसी अंगी नित्य देवीसी अंगी कंठी रुंडमाळा मस्तकी शशी कंठी मस्तकी शशी गिरिजा तव मांगी शोभते तशी निरंतर गिरिजा तव मांगी शोभते तशी निरंतर शोभते तशी शोभते तशी सर्वेशा हे महाकाळ मर्दना सर्वेशा हे महाकाळ मर्दना सर्वेशा हे महाकाळ मर्दना सर्वेशा हे महाकाळ मर्दना भस्म प्रिय भूतपते इंदुशेखरा भस्मप्रिया भूतपते इंदुशेखरा
जय शिव शंभो शंकर गौरीपती शंभो शंकर हर 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 हे गिरिजात्मका गौरी हर शंभो शंकरा शिव हर जय हे सिद्धेश्वरा ओंकार जय शिवा शंभो शंकर शंभो शंकर हर 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 हे गिरिजात्मका गौरी हर शंभो हर 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 हे गिरिजात्मका गौरी हर शंभो गौरीपती गौरीपती शंभो. घुमट हे भारतीय लोकपरंपरा आणि कर्नाटक शैलीत वापरलं जाणारं महत्त्वाचं तालवाद्य आहे. गोमंतकीय लोकसंगीतात तर या वाद्याला पर्यायच नाही. मंदिरात, चर्चमध्ये, धार्मिक समारंभात आणि विशेषतः आपल्या गणेशोत्सवात घुमट हे वाद्य वारंवार आणि सर्वत्र वाजवलं जातं. गोव्याच्या देवळात वसंत ऋतूत सुवारी वादन केलं जातं. त्यातही या वाद्याचा वापर केला जातो. सनई, चौघडा, घुमट, मूरज, मार्दळ, शमेळ, कासाळे, टाळ ही वाद्यच मुळी देवाच्या आगमनाची ग्वाही देणारी, त्याच्या स्वागतासाठी वाजवली जाणारी आणि आरती अर्चनेत महत्त्वाचं स्थान असलेली अशी लोकवाद्ये आहेत.
आरती म्हणजे भक्तांनी देवतेला श्रद्धेनं केलेलं आवाहन, कृपेसाठी केलेली भक्ती याचना, मानव जातीच्या कल्याणासाठी सर्वांनी मिळून केलेला नादस्वर कल्लोळ, आरती म्हणताना लागलेले अंतस्वर, मिटलेले डोळे, मिटल्या डोळ्यांपुढे उभं राहिलेलं देवतेचं तेजस्वी रूप, तबकात उजळलेली निरांजनं, धूप, दीप, नैवेद्य आणि फुलांचा एकत्रित निर्माण झालेला मंगल असा दरवळ, भक्तिभावनेनं भारलेलं वातावरण, एका मागोमाग एक आरत्या सादर करताना एक अद्भुत असा नाद कल्लोळ निर्माण होतो आणि त्यानंतर संपूर्ण शरणभाव, परमेश्वराच्या पायाशी संपूर्ण समर्पण, घालीन लोटांगण वंदीन चरण. घालीन लोटांगण वंदीन चरण. डोळ्यांनी पाहीन रूप तुझे, डोळ्यांनी पाहीन रूप तुझे. प्रेमे आलिंगीन आनंदे पूजिन, आलिंगीन आनंदे पूजिन. भावे ओवाळीन म्हणे नामा, घालीन लोटांगण वंदीन चरण. घालीन लोटांगण वंदीन चरण. डोळ्याने पाहीन रूप तुझे. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव माता च पिता त्वमेव. त्वमेव बन्धु च सखा त्वमेव, त्वमेव बन्धु च सखा त्वमेव. त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव. त्वमेव सर्वं मम देव देव. घालीन लोटांगण वंदीन चरण. घालीन लोटांगण वंदीन चरण. डोळ्याने पाहीन रूप तुझे. कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा, कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा. बुद्ध्यात्मना वा प्रकृती